सो वेलकम बॅक फ्रेंड्स फॉर द सेकंड पार्ट ऑफ अवर डिस्कशन. पहिल्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन क्रमांक 1 ते 25 बघितलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढचे बघणार आहोत. लेट्स से द नेक्स्ट क्वेश्चन. इथं ग्रामीण वित्त संबंधी खालील विधान विचारात घ्या. यासंबंधी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था ही रिझर्व्ह बँक आहे. आता रिझर्व्ह बँक हे नियामक संस्था आहे आणि कर्ज पुरवठ्याचा जो काम आहे तो रिझर्व्ह बँकेकडे नसून तो कोणाकडे दिलेला आहे, आता नाबार्डकडे दिलेला आहे. सो या बाबतीमध्ये शिखर संस्था कुठली आहे? आपली नाबार्ड आहे. दुसरा स्टेटमेंट, ग्रामीण कृषी वित्तासाठी कामात अभ्यास गटांनी बहु एजन्सीय दृष्टिकोन म्हणजे मल्टी एजन्सी अप्रोच सुचवला. याचा अर्थ काय? ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी एकच एजन्सीवर डिपेंड न राहता बँका असणार, कोऑपरेटिव्ह बँक असणार आहे, कमर्शियल बँक असणार आहे किंवा नाबार्ड असणार, असं सगळ्यांकडून त्यांना वित्त पुरवठा केला पाहिजे म्हणून त्यांनी मल्टी एजन्सी अप्रोच आणला होता. पण हा जो अप्रोच आहे याची शिफारस वेंकटप्रिया समिती यांनी केली होती आणि या उलट जर कामत अभ्यास गट होता यांनी मल्टी एजन्सी अप्रोचचा अभ्यास करून त्यातील मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. तर आपण इथे बघितलं यापैकी जो योग्य विधान आहे यापैकी दोन्ही नाही. तसं बघूया, महाराष्ट्र राज्याच्या 2022-23च्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे स्त्रोतांचे चढत्या क्रमाने मांडणी करा. सगळ्यात पहिले इथे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना चढता क्रम लक्षात ठेवा, की मोस्टली आपण अभ्यास करताना उतरता क्रमाने अभ्यास करतो, तर चढता क्रम आहे. तर यानुसार जर आपण बघितलं यामध्ये जो सगळ्यात कमी आहे तो आहे राज्य उत्पादन शुल्क, तो अराउंड 22,000 कोटीचा आहे. मग त्याच्यानंतर आहे मुद्रांक नोंदणी शुल्क, जो अराउंड 32,000 कोटीचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला विक्री व्यापार इत्यादीवर कर, जसा आपला महाराष्ट्र शासनाचा पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर जो कर असतो, कारण तो अजूनही जीएसटी मध्ये ऍड झालेला नाहीये. पेट्रोल डिझेल किंवा हे जे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावर अजून वॅट चालू आहे. तर हा सुमारे 50,000 कोटीचा उत्पन्न. आणि सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे? राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी, अराउंड 1,19,000. सो आपण जर बघितलं तर याचं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 4. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 356 नसून 365 आहे. व घाई करता मध्ये वाचताना आपलं काय एकच वाटतो, की डोळ्यांनी बघताना 5-6 आणि 6-5 हे जवळचेच वाटतात, म्हणून आपण ते चूक करू शकतो. तर काळजीपूर्वक वाचावा. महाराष्ट्राची किती लोकसंख्या घनता आहे? 365. याच्यानंतर सर्वात जास्त घनता आपल्या देशामध्ये कोणाची आहे? बिहारची आहे, 1106ची आहे. आणि सर्वाधिक लोकसंख्या वृद्धी दर हा अरुणाचल प्रदेशचा नसून तो मेघालयाचा होता, सुमारे 27.9. आणि आपण बघतो तर भारताचा जो दशकीय वृद्धी दर तो सुमारे 17.7% होता. तर हा त्याच्यापेक्षा सुमारे 10% जास्त होता. 11च्या जनगणनेनुसार भारतातील एका राज्याची लोकसंख्या कमी झालेली आहे. तो राज्य म्हणजे आपला नागालँड आहे. नागालँडची लोकसंख्या 2001च्या तुलनेमध्ये 11 मध्ये 0.6 या टक्क्यांनी कमी झालेली आहे. आणि त्याच दिशेने चाललेला आहे आपला केरळ. आणि विल बी सरप्राईज, म्हणून नागालँड आणि आता सिक्कीम सरकार या दोन्ही सरकारांनी स्थानिक लोकांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन जाहीर केलेले आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, इंडिया ही डायव्हर्सिटी मध्ये खूप जास्त व्हेरायटी आहे, तर तो आपला उदाहरण दिसतो. एकीकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ट्राईंग टू कंट्रोल द पॉप्युलेशन, दुसरीकडे आपल्याकडे असे काही राज्य आहे की तिथं गव्हर्नमेंटच पॉप्युलेशन स्थानिक लोकांची प्रमोट करण्याकडे कार्य करते. आता भारतीय शहरीकरणासंबंधी बघूया. पहिल्या 3 पंचवार्षिक योजना दरम्यान शहरीकरणाची गती तीव्र झाली. हा विधान आपण बघणार हा चुकीचा आहे, कारण की पहिल्या 3 जे योजना आहेत त्यामध्ये जरी शासनाने औद्योगिकरणासाठी खूप मोठे प्रकल्प आणले, म्हणजे आपला भिलाई आहे, राऊरकेला आहे, दुर्गापूर आहे, असे खूप सारे ते या काळात आलेले आहेत. पण यांचा काही जास्त प्रभाव पडलेला नाहीये. भारतीय औद्योगिकरणाचा भारतीय शहरीकरणावर तीव्र प्रभाव पडला, हा सुद्धा चुकीचा आहे. पहिला चुकीचा आहे आणि तिसरा चुकीचा आहे. फक्त दुसरा करेक्ट आहे. कारण की भारताचे जे औद्योगिकरण झाले ते मुख्यतः श्रमप्रधान नसून भांडवली प्रधान होते, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट क्रिएट झाला नाही. दुसरी गोष्ट, आपला औद्योगिकरणाचा अजून सुद्धा स्तर निम्न आहे. सो शहरीकरणावर खूप जास्त प्रभाव त्याचा झालेला नाहीये. शेतीच्या उत्पादकतेला प्रभावित करणारा संस्थात्मक घटक म्हणजे कुठला? आपला भूसुधारणाचा घटक. लँड रिफॉर्म मध्ये हा खूपच महत्वाचा टॉपिक आहे. ओके. आणि जनरली 2 मुख्य घटक असतात आपले, एक आहे संस्थात्मक आणि दुसरा आहे तांत्रिक. तर संस्थात्मक घटकामध्ये आपल्याला काय भूसुधारणाचा होतो, तर तांत्रिक घटकामध्ये सुधारित आदानाचा वापर, जसा उन्नत बियाणे असणार, खत आहे, तणनाशक, किंवा सुधारित पद्धती जसं यांत्रिक शेती असणार आहे, किंवा आपण म्हणतो ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकल इरिगेशन यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये
होतो, म्हणजे हा सिंचन सुविधा घटक सुद्धा इथे ऍड होतो. FRBM जो कायदा आहे आपला, त्याचे उद्दिष्ट कुठले आहेत? तर यस, शासनाच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता वाढवणे. कशामुळे? तर शासनाला संसदेमध्ये अनेक डॉक्युमेंट्स किंवा रिपोर्ट किंवा अहवाल आता सादर करावे लागणार आहे आणि याच्यामुळे त्या गोष्टी लोकांपुढे येतील, म्हणजे पारदर्शकता वाढणार आहे. दुसरा, वित्तीय तूट शून्य गाठणे व महसूल तूट कमी करणे. हा चुकीचा विधान आहे. ऍक्च्युली वित्तीय तूट कमी करणं म्हणजे किती आहे? फिस्कल डेफिसिट 3% पर्यंत आणण्याचा होता आणि महसुली तूट शून्य करणं हे होतं. आता महसुली तूट शून्य करण्याचा अर्थ काय? की महसूलचा जो खर्च आहे त्याच्यामुळे कुठलीही असेट क्रिएट होत नाही. ते गव्हर्नमेंटच्या डे टू डे लाईफचं काम आहे. महसूल तूट शून्य करणे म्हणजे काय? महसूल तूट जो आहे किंवा महसूलचा जो वापर होतो त्याच्यामुळे लॉंग टर्म असेट कुठलंही तयार होत नाही. ते फक्त गव्हर्नमेंटचा डे टू डे जे काम आहे, म्हणजे पगार असणार, पेन्शन असणार आहे, या सगळ्या गोष्टीसाठी वापरलं जातं. म्हणून महसूल जर तूट असेल तर याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो साधारण भाषामध्ये कर्ज काढून सण साजरे करणं, या प्रकारची गोष्टी आहेत. म्हणून महसूल तूट शून्य असला पाहिजे, हा त्यांनी टार्गेट ठेवला होता. दुसरा होता वित्तीय तूट 3% असली पाहिजे. तर हा जो 3%चा आकडा आहे तो आपला नाहीये, तो युरोपियन युनियनचे जे सेंट्रल बँक आहे त्यांनी सुद्धा याच्याबद्दल रिसर्च पब्लिश करून सांगितलं होतं की 3% पर्यंत जो फिस्कल डेफिसिट आहे तो टार्गेट असला पाहिजे. तर युरोपियन युनियनने सुद्धा तोच टार्गेट ठेवला आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हा FRBM ऍक्ट आणला तेव्हा आपण तिथून काय केलं? कॉपी अँड पेस्ट करून टाकलेला आहे. पुढचा स्टेटमेंट होता परकीय चलनातील कर्ज शून्य स्तरावर आणले. हा इम्पॉसिबल आहे, कारण की आजच्या जे प्रकारची कॅपिटलिस्टिक अर्थव्यवस्था आहे, ग्लोबलाइज अर्थव्यवस्था आहे, शासनाला खूपच जास्त खर्च करावा लागतो, तर कर्ज शून्यावर आणता येत नाही. सो हा आपला काय झाला? चुकीचा आहे. ऍक्च्युली त्याला डेट मॅनेजमेंट, त्याला चांगल्यापैकी व्यवस्थापन केलं पाहिजे. इव्हन अमेरिकावर खूप जास्त ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे. सो असं आपण म्हणू शकत नाही की कर्ज शून्य केले पाहिजे. तर आपण बघितलं योग्य विधान, तर आपला योग्य विधान फक्त 2 क्रमांकाचा आहे. आता भारतातील SEZ बद्दल जे आपण बघितलं तर हे निर्यात प्रधान रोजगार निर्मिती होते. येस, कारण की आपण त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोन यासाठी म्हटलं होतं की त्यावर आपले जे डोमेस्टिक जे कस्टमचे कायदे वगैरे आहेत ते त्याला लागू होणार नाही. त्यांनापासून इन्स्पिरेशन घेऊन आपण हा सुरू केला होता. दुसरा होता इथं निर्यातोन्मुख सुविधा वृद्धी. येस, की आपल्याला ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल तर त्या टाईपच्या पायाभूत सुविधा आपल्याला जे बिझनेसमॅन तिकडे येतात किंवा जे इंडस्ट्री तिकडे सुरू करणार त्यांना देता आला पाहिजे. तर त्यासाठी तिथं ते होतं. पण परकीय चलन निर्मितीचं काम इथं नव्हतं. परकीय चलन निर्मिती आपण करू शकत नाही. आपण पाकिस्तान नाही आहोत किंवा ISI नाही आहोत की आपला भारताचा रुपया आपण ते छापणार आहोत. ओके. तर आपण परकीय चलनच्या निर्मिती नाही, कमवू शकतो आपण. सो निर्यात वाढवून परकीय चलन कमविणे हा त्याचा ध्येय होता. आता बघूया जागतिक उपासमार निर्देशांक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स, याचा जो संरचना आहे यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिला आहे बाल मृत्यू दर, दुसरा आहे बाल कुपोषण आणि तिसरा आहे अपुरा अन्न पुरवठा. यामध्ये माता मृत्यू दर किंवा मॅटर्नल मोर्टॅलिटी रेटचा समावेश नाहीये, म्हणून याचा जो पर्याय क्रमांक 2 हा करेक्ट आहे. आता याच्यावर थोडी माहिती घेऊया. तर हा जो हंगर इंडेक्स आहे तो वॉशिंग्टन स्थित इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट याच्यापासून 2006 पासून प्रसिद्ध केला जातो. पण 2018 मध्ये याच्याऐवजी 2 नवीन संस्था आल्या. एक वेल्थ हंगर लाईफ जर्मनी मधली संस्था आणि दुसरा कन्सर्न वर्ल्ड वाईड आइसलँड यामधली संस्थांनी हे पब्लिश करायला सुरुवात केलेली आहे. याच्या अहवालामध्ये 0 ते 100 असे गुण दिले जातात. 0 म्हणजे काय? उपासमार नाहीये, हंगर 0 आहे म्हणून त्याला 0 म्हणतात. आणि 100 म्हणजे काय? उपासमारवाद सर्वात वाईट परिस्थिती. ओके. आणि यामध्ये 3 जे आपले घटक आहेत. पहिला आहे बाल मृत्यू दर, दुसरा आहे बाल कुपोषण आणि तिसरा आहे अपुरा अन्न पुरवठा. या तिघांना 1/3, 1/3, 1/3 असा भारांश दिलेला आहे. आणि बाल कुपोषणचे 2 पार्ट केलेले आहेत. एक आहे स्टंटिंग, म्हणजे वयानुसार उंची कमी असणं आणि मग इथं जर दुसरा आपण जो दिलेला आहे तो आहे वास्टिंग. ओके. हाईटनुसार वेट कमी असणं. तर याला 1616 म्हणजे दोघेही म्हणून 1/3 असणार आहे. तर हा त्यांना असा वेटेज दिलेला आहे. आता बघूया राज्याच्या अंतर्गत येणारे कर कोणते, म्हणजे राज्यांचे कर कुठले? तर करमणूक कर असतो. येस, जसा जत्रा वगैरे भरते तिकडे गव्हर्नमेंट टॅक्स घेते कधी कधी, ते आहे. देणगी कर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, हा इथं नसणार आहे. ओके, म्हणजे हा गिफ्ट टॅक्स नाहीये. वाहन कर आहे, आपण RTO मध्ये टॅक्स भरतो. आणि वीज शुल्क, आता कालच्याच पेपरमध्ये बघितलं आपण की आपला जो MSEBचा जो टॅक्स रेट असणार तो आता वाढणार आहे, वीज शुल्क वाढणार आहे. सो यापैकी आपल्याला करेक्ट काय दिसतात? A, C आणि D. तर यामध्ये आपण राज्यांचे इतरही महत्वाचे आपण कर बघूया. पहिला आहे राज्य GST आहे.
दुसरा राज्य उत्पादन शुल्क आहे, जे आपण बघितलं की अजून वॅट, पेट्रोलियम डिझेल याच्यावरचा जो वॅट आहे तो जीएसटी मध्ये अजून समाविष्ट झालेला नाहीये, म्हणून अजून तो बाहेर आहे. मग राज्य विक्री व्यापार, याच्यानंतर काय आहे, मुद्रांक व नोंदणी शुल्क, रजिस्ट्रेशनचे जे असतात आपले, करमणूक कर, वाहन कर आणि वीज शुल्क, हे राज्याचे कर आहे. तर केंद्राचे मुख्य कर म्हणतो आपण तर काय, महामंडळ कर आहे, उत्पन्न कर आहे, केंद्रीय जीएसटी आहे, केंद्रीय उत्पादन शुल्क आहे, देणगी कर आहे, वारसा कर आहे. आणि जर आपण बघितलं, लॉजिकली बघितलं, तर जनरली जे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत ते राज्यांकडे जास्त आहे, आणि जितके जे डायरेक्ट टॅक्स आहे किंवा प्रत्यक्ष कर आहे ते केंद्र शासनाकडे आहे. आणि केंद्र शासनाचे कर ते जास्त इलास्टिक आहे आणि त्याच्यामधून जास्त उत्पन्न मिळतो. आणि या उलट राज्याकडे जे कर आहेत ते त्यांची इलास्टिसिटी कमी आहे आणि त्यांच्याकडून त्यांना उत्पन्न सुद्धा थोडा कमी भेटत असतो. म्हणून राज्य हे केंद्रावर वित्तीय मदतीसाठी अवलंबून असतात. आता बघूया पुढचे टॅक्स. लाभांश वितरण कर म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. मग सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. लाभांश डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा कंपनीवर असतात, जे कंपनी प्रॉफिट डिक्लेअर करतात आणि मग ते डिव्हिडंड आपल्या शेअरधारकांना ते डिस्ट्रीब्यूट करतात, यांच्यावर असतो. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जे स्टॉक एक्सचेंज मध्ये जे ट्रेडिंग करतात त्यांच्यावर आहे तो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शनचा टॅक्स. आणि बँकिंग रोख व्यवहार टॅक्स म्हणजे बँकामध्ये जर एका लिमिट पेक्षा किंवा मर्यादेपेक्षा तुम्ही जास्त पैसा कॅश मध्ये काढला तर त्याच्यावर बी टॅक्स लागतो. तर हा बँकिंग रोख व्यवहार कर, जो आता सध्या नाहीये. आणि चौथा आहे जकात किंवा प्रवेश कर. तर हा राज्याचा आहे, हा केंद्राचा नाही आहे. जकात किंवा प्रवेश कर हा जो ऑक्ट्रा किंवा अँटी टॅक्स आहे तो स्टेट गव्हर्नमेंटचा आहे, आणि आपण बघतो की आता तो रद्द झालेला आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा देशमध्ये पूर्णपणे केव्हा लागू करण्यात आला, तर जर आपण बघितलं की हा जो पूर्ण देशभरमध्ये 1 एप्रिल 2008 पासून आहे, पण याची जी सुरुवात आहे त्याचा पूर्ण प्रवास बघूया, याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येत असतात. तर संसदेत पारित झाला हा 23 ऑगस्ट 2005 ला, अधिसूचित करण्यात आला 7 सप्टेंबर 2005 ला. मग अंमलबजावणी पहिले 200 जे पुरेस्ट ऑफ द डिस्ट्रिक्ट होते तिथं 2 फेब्रुवारी 2006 पासून सुरू झाला. मग यामध्ये 113 नवीन जिल्हे ऍड केले 1 एप्रिल 2007 पासून. मग यामध्ये 17 नवीन जिल्हे ऍड केले 15 मे 2007 पासून. आणि 1 एप्रिल 2008 पासून पूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आला. आणि लक्षात लक्षात की पुढच्या वर्षी 2009 मध्ये काय होतं, इलेक्शन होते, आणि मनरेगाचा जो परफॉर्मन्स खूप छान होता, याच्यामुळे युपीए शासनाला त्यावेळी खूप भरघोस मतं सुद्धा भेटली. आणि मग पुढचं नाव विस्तार झाला 2 ऑक्टोबर 2009 ला, जेव्हा ते जिंकून आले तेव्हा पण त्याच्या महात्मा गांधीचं असं नाव लावून त्यांना योजनेचं नाव विस्तार केला. आणि मनरेगा 2.0 हे 8 मे 2012 ला लॉन्च करण्यात आले होते. हा एकामध्ये सिक्वेन्स म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये हँडल करायला खूप इझी होणार आहे. खालीलपैकी कोणत्या वस्तू मध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे? तर लोह इस्पात पहिला चायना, सेकंड भारत. साखर पहिला ब्राझील, सेकंड इंडिया. पण 18-19 मध्ये पहिल्या नंबरवर भारत होता, कारण त्यावेळी ब्राझीलने खूप सारा जो त्याचा शुगर केन होता किंवा ऊस होता तो इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी डायव्हर्ट केला होता, म्हणून 18-19 मध्ये आपण पहिल्या नंबरवर आलो. पण नंतर पुन्हा ब्राझील, जेव्हा साखरेचे रेट वाढले तेव्हा ब्राझील पुन्हा साखर उत्पादनामध्ये परत आला आणि पहिल्या नंबरवर आला. मग सिमेंट मध्ये आपण सेकंड नंबरवर आहोत, आणि अल्युमिनियम मध्ये सुद्धा आपण जगामध्ये सेकंड नंबरवर आहोत. याचा अर्थ काय, वरील 4 ते 4 मध्ये भारत जगामध्ये सेकंड नंबरवर आहे. आणि यामध्ये साखरमध्ये ब्राझील हे सोडून बाकी तिघांमध्ये आयर्न अँड स्टील, सिमेंट आणि अल्युमिनियम यामध्ये अर्थातच चायना पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता जशी चायनाची परिस्थिती आहे हे माहित नाही की किती वर्ष ह्याची पहिल्या क्रमांकावर टिकणार आहे. की चायना इज ऑल्सो गोइंग डाऊन नाऊ. आता कोर इंडेक्स मध्ये कुठले कुठले उद्योग सम्मिलित आहे? तर कोळसा आहे, कच्चे तेल आहे, खत आहे, वस्त्रोद्योग नाहीये. बघा, हा कॉमन सेन्सली बी आपण हँडल करू शकतो. वस्त्रोद्योग काय आहे, हा कंझ्युमर उद्योग आहे किंवा कंझ्युमर इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये तो कोर मध्ये नसणार आहे. कोर मध्ये कसं असतो की जे आपले एनर्जी वाले असतात, मग त्याच्यानंतर अशा गोष्टी असतात की याच्यामध्ये नवीन किंवा इतर इंडस्ट्रीमध्ये ते रॉ मटेरियल किंवा इनपुट म्हणून वापरले जातात. जसे आपण बघू इथं बघा, हे एनर्जीज आहे, कोळसा आहे, कच्चे तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, मग पेट्रोलियम रिफायनरीज आहेत. याच्यानंतर आपला काय असतो, खत, लोह इस्पात, सिमेंट आणि वीज. हे आपले काय म्हटलं, कोर उद्योग आहे, आणि जे दुसऱ्या उद्योगांना सुद्धा मदत करतात. आणि वस्त्रोद्योग हा एक सेपरेट कंझ्युमर इंडस्ट्री आहे. राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी एनएसओ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे किती उपक्षेत्र विभाजन केलेले आहे? यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. काही पुस्तकामध्ये 9 दिलेले आहेत, पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर एनएसओनी इंडियन इकॉनॉमीला 8 क्षेत्रामध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये बघा, जे
प्राथमिक आहे त्याचे आपल्याला दोन उपक्षेत्र दिसतात. एक कृषी दिसतो, त्यामध्ये काय काय आहे, कृषीमध्ये पीक, पशुधन, वानिकी, मत्स्य व्यवसाय, आणि दुसरा आहे खाणकाम. हे झाले प्रायमरी. त्यांना प्रायमरी किंवा प्राथमिक यासाठी म्हणतात की निसर्गावर डायरेक्टली डिपेंड असतात. खाण सुद्धा निसर्गावर डिपेंड असतो आणि कृषी सुद्धा निसर्गावर कम्प्लिटली डिपेंड आहे. सेकंडरी किंवा द्वितीयक मध्ये आता व्हॅल्यू एडिशन होणार आहे. हे जे पहिल्या क्षेत्रातून आले त्याला व्हॅल्यू एड करून आपण चांगल्या गोष्टी निर्माण करणार. तर यामध्ये काय आहे, कारखानदारी किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे, आणि दुसरा आपला वीज, गॅस व पाणी पुरवठा, आणि पाचवा काय आपला बांधकाम. तर हे झाले आपले द्वितीय क्षेत्रातले. आणि तृतीय किंवा सेवा क्षेत्रात जे या दोघांना मदत करतात ते आपले व्यापार, हॉटेल्स, वाहतूक व दळणवळण हा सहावा, वित्तीय, रिअल इस्टेट व व्यावसायिक सेवा सातवा, लोक प्रशासन म्हणजे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, डिफेन्स व इतर सेवा हे झाले आपले आठवा. तर या प्रकारे एनएसओ यांनी आपली जे भारतीय अर्थव्यवस्था आहे त्याला 3 क्षेत्र, प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक, आणि 8 उपक्षेत्रामध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणून इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेटमध्ये सुद्धा आपल्याला या 8 प्रकारचे ते दिलेले असतात. आता नवीन मुलांना याच्यामध्ये खूपदा डाऊट असतो, तर काय आहे कृषी प्लस संलग्न म्हणजे काय असतो? कृषी, पीक व पशुधन हे ज्याला कृषीमध्ये, आणि संलग्न म्हणजे काय, वानिकी क्षेत्र म्हणजे फॉरेस्ट्री आणि आपली मत्स्य व्यवसाय किंवा फिशिंग हे झाला संलग्न क्षेत्रामध्ये आलेला. ओके, याच्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय आहे, खाणकाम आहे, वस्तू उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे, बांधकाम आहे, वीज, गॅस व पाणी पुरवठा. यापैकी बघा, खाणकाम हा प्राथमिक क्षेत्रामध्ये येतो, पण आजकालचा जो खाणकाम आहे तो इतका इंडस्ट्रियलाइज झालेला आहे म्हणून त्याला या सेक्टरमध्ये आपण त्याला सेकंडरी मध्ये, उद्योग मध्ये गणला किंवा गणतो. ओके, आता भारतीय अर्थव्यवस्थेचा जो आपला संरचना जे बदलली आहे त्याच्याबद्दल बघितलं तर कृषी क्षेत्राचा वाटा घसरला आहे. येस, हे खूपच करेक्ट आहे. जे आपण बघितलं तर पहिले अराउंड 53% होता आणि 2010-11 पर्यंत सुमारे 15% पर्यंत आलेला आहे. तर खूपच जास्त ते कमी झालेलं आहे. मासेमारी क्षेत्राचा वाटा घसरलेला आहे. हा विधान आपण बघू तर हा चुकीचा आहे, की मासेमारी क्षेत्राचा वाटा सुमारे स्थिर राहिलेला आहे 1% ऑफ जीडीपी. उद्योगाचा वाटा तीव्र गतीने वाढलाय हा शब्द चुकीचा आहे. इथं तीव्र गतीने नाही वाढला, तो खूपच संथ गतीने वाढलाय. अजून आपण इंडस्ट्रियली खूपच मागास आहोत. ओके, इंडियन इकॉनॉमी जगातली 5व्या नंबरवर झाली आहे आणि पीपीपी मध्ये 3ऱ्या नंबरवर आलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप मध्ये आपण सेकंड नंबरचे आहोत. तरी पण लेवल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणाचा जो स्तर आहे आपला तो जगापेक्षा खूपच कमी आहे, किंवा जे विकसित देश आहेत त्यांच्या तुलनेत तरी आपण अजून खूप मागे आहोत. जर प्रत्येक बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग जे कोर इंडस्ट्री आहे त्याच्या वाटाचा आपल्या जीडीपीच्या फक्त 16%चा अराउंड आहे. आता सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात तीव्र वेगाने वाढलेला आहे. येस, आपली इकॉनॉमी जे बूम करते तो आपला सगळं सेवा क्षेत्रावर डिपेंड आहे. स्पेशली त्यामध्ये आयटी क्षेत्राने खूपच जबरदस्त कामगिरी केलेली आहे. तर यामध्ये आपण जर बघतोय तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 ए आणि डी हे दोघे आपले. ओके, तर आता आपण बघूया. रंगराजन समितीनुसार 2011-12 साठी दारिद्र्याचे प्रमाण 29.6% होते. हा विधान बरोबर आहे. तर तेंडुलकर समितीनुसार हेच प्रमाण किती होते? 21.9% होते. दोन्ही विधान बरोबर आहे. आणि रंगराजन समितीनुसार ग्रामीण भागासाठी दारिद्र्य रेषा ही 27 आणि तेंडुलकरनुसार ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषा किती ₹32 प्रति व्यक्ती प्रति दिवस होती. तर इथे आपण काय केलेलं आहे, जसं आयोग करतो हेराफेरी, म्हणजे दोघांचा आपण काय केलेला आहे, इंटरचेंज केलेला आहे. तर पहिले दोन विधान बरोबर आहे आणि अयोग्य विधान कुठले मग आपले क आणि ड. कधी कधी आपल्याला याच्यावर डिटेलमध्ये बी प्रश्न येत असतात. तर हे लक्षात ठेवा की तेंडुलकर कमिटीने काय केलंय, कॅलरी निकष रद्द केला, तर रंगराजन समितीने कॅलरी निकष पुन्हा आणलं. तेंडुलकर समितीने ग्रामीण व शहरी भागासाठी एकच पॉवर्टी लाईन बास्केट ची शिफारस केली, की त्यांचं म्हणणं होतं की 1990चा रिफॉर्म नंतर किंवा आर्थिक सुधारणानंतर भारतामध्ये आता ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जो कन्झम्पशन आहे तो मोरालेस सिमिलर झालेला आहे, म्हणून वेगळी पॉवर्टी बास्केट ठेवायची काही गरज नाही आहे. पण रंगराजन समितीचं म्हणणं आहे की ग्रामीणसाठी वेगळं आहे आणि शहरीसाठी वेगळी पॉवर्टी लाईनच्या बास्केट असलं पाहिजे. हा फरक होता. मग तेंडुलकर समितीने मिक्स रिकॉल पिरियड किंवा संमिश्र स्मरण कालावधी ही पद्धत वापरली, तर रंगराजन समितीने परिवर्तित संमिश्र स्मरण कालावधी म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पद्धत वापरली. आता या पद्धतीमध्ये कसं आहे की जेव्हा बघू शकतो की 3 टाईपच्या पद्धती असतात, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स रिकॉल पिरियड आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. तर सुरुवातीला दारिद्र्य मोजण्यासाठी युनिफाईड रिकॉल पिरियड किंवा युनिफॉर्म रिकॉल पिरियड हे वापरलं जायचं. यामध्ये मागच्या एका महिन्याचा जो कन्झम्पशन आहे तो विचारात घेतला यायचा. मग मिक्स्ड मध्ये काय व्हायचं,
मागच्या एका महिन्याच्या सोबत म्हणजे 1 मंथ सोबत मागच्या 1 इयर म्हणजे एका वर्षाचा सुद्धा उपभोग खर्च विचारात घेतला यायचा. आणि मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड मध्ये काय झालं, पुढची एक पायरी म्हणजे काय झालं, पहिले एका महिन्याचा, मग एका वर्षाचा आणि याच्या जोडीलाच एका आठवड्याचा म्हणजे 1 वीक, तर असा तिन्ही टाइम किंवा कालखंडामधला जो उपभोग खर्च आहे तो विचारात घेतला जायचा. ओके, हा झाला. त्याच्यानंतर तेंडुलकर समितीची जे रिपोर्ट आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वीकारली, पण रंगराजन समितीची जे रिपोर्ट आहे तो गव्हर्नमेंटने अस्वीकार केलेला आहे. हे त्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आता पोषणासंबंधी बघूया. तर स्टंटेड किंवा खुरटे कुपोषित म्हणजे उंचीनुसार वजन कमी, हे चुकीचं आहे. जे आपण बघितलं, स्टंटेड म्हणजे काय, वयानुसार उंची कमी. तर पहिला हा स्टेटमेंट चुकलं. तसं इथं बघा, स्टंटेडच्या सोबत आता अंडरवेट लक्षात ठेवा. अंडरवेटचं काय आहे, वयानुसार वजन कमी असणं. तर आपल्याला हा बरोबर स्टेटमेंट आहे. आता स्टंटेड आणि अंडरवेट हे दोघेही वयानुसार आहे. स्टंटेड मध्ये वयानुसार उंची कमी असणं आणि अंडरवेट मध्ये वयानुसार वेट कमी असणं. तर वास्टेड म्हणजे काय, उंचीनुसार वजन कमी असणं. तर हा जो वास्टेड असतो त्याचा अर्थ काय आहे, उंचीनुसार वजन कमी असणं. आणि हे कुपोषणसाठी महत्वाचे ते इंडिकेटर्स आहेत. आता बघूया, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस हे देवनार मुंबई इथं आहे. याची स्थापना जुलै 1956 मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांनी मिळून केली होती. आणि याचे आधीचे नाव डेमोग्राफिक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर होते. म्हणजे 1956 टू 1970 पर्यंत त्याचं नाव होतं डेमोग्राफिक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर. मग 70 ते 85 पर्यंत याचं नाव होता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज. आणि 85 पासून त्याचं नावकरण झाला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस. ही जी संस्था आहे ती मानव विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या एस्केप जे क्षेत्र आहे त्यासाठी प्रादेशिक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे रिजनल ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून कार्यरत आहे. हे खूप आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आपल्याकडे आहे. आता बघूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. हे अभियान अन्न सुरक्षा कायद्याला प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी राबवण्यात येत आहे. जर आपण बघितलं तर वरकरणी हा स्टेटमेंट आपल्याला बरोबर वाटतो, पण जर आपण बघितलं तर हा जो अभियान आहे ते 2007 मध्ये सुरू झाला होता आणि याचा जो उलट आहे, जो अन्न सुरक्षा कायदा आहे ते 2013 मध्ये सुरू झाला होता. ओके, सो ह्याचा आपण इथे चुकीचं आहे. मग यामध्ये निवडक पिकांच्या उत्पादनाचा विकास कार्यक्रम आहे. येस, आपण बघू शकतो पिकं कुठले, तांदूळ आहे, गहू आहे, डाळी आहे, भरड धान्य आहे, नगदी पीक आहे. हा सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. आणि 2014-15 पासून यामध्ये भरड धान्य ही समाविष्ट करण्यात आले. हा स्टेटमेंट बी करेक्ट आहे. तर आपल्याला काय दिसतोय की ब आणि क हे दोन्ही आपले पर्याय बरोबर आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं, जर टार्गेट जो होता 11वा योजना अंतीपर्यंत 20 मिलियन टन म्हणजे 7 ते 12 हा जो कालखंड आहे 2007 ते 2012 पर्यंत 20 मिलियन टन प्रोडक्शन वाढवायचा. त्यामध्ये 10 तांदूळचा होता, 8 गहू आणि 2 डाळीचा होता. मग 12व्या योजना म्हणजे आपण 2012 ते 17 पर्यंत 25 मेट्रिक टन किंवा मिलियन टन उत्पादन वाढवायचं. आता हा जो 5 मिलियन टन एक्स्ट्रा उत्पादन झाला ते त्यापैकी इथून 2 डाळीमधून आले आणि 3 भरड धान्य, जे आपण बघितले ना की 2014-15 पासून भरड धान्य सुद्धा ऍड करण्यात आलेले आहे. मग त्याच्यानंतर 2020 पर्यंत 17 ते 20 पर्यंत 3 वर्षासाठी अजून टार्गेट ऍड करण्यात आला. ते होतं 13 मिलियन टनचा टार्गेट देण्यात आलं होतं. आणि आयोग याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारत असतो, हे लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हा जो आहे तो 53व्या बैठकीमध्ये 29 मे 2007 रोजी प्रस्ताव पारित करण्यात आला होता राष्ट्रीय विकास परिषदेचा. हा स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि हा अभियान आपण बघतो की ऑक्टोबर 2007 म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजना काळात सुरू झाला होता. हा स्टेटमेंट बी बरोबर आहे. हरित क्रांतीपासून अछूते पीक म्हणजे ज्या पिकांना हरित क्रांतीचा फायदा झाला नाही तर तो आहे डाळी. हरित क्रांतीच्या सुरुवातीला ज्यांना फायदा झाला ते गहू, मका आणि बाजरा होते. मग हरित क्रांतीच्या मध्यमध्ये कोणाला फायदा झाला तर तांदळाला झाला. म्हणजे याच्यानंतर ते इथं स्प्रेड झालं हरित क्रांती. आणि त्याच्यानंतर तेलबिया, कापूस, जूट यांच्यामध्ये त्याचा प्रभाव पडला. पण एंड पर्यंत डाळींना काही फायदा झाला नाही हरित क्रांतीचा. आणि या उलट हरित क्रांतीच्या काळामध्ये डाळी खालील क्षेत्र कमी झाले.
कारण की हरित क्रांतीचे जे पीक आहे त्यांनी तो क्षेत्र एन्क्रोचमेंट करून ठेवला होता. आता बघूया भारत निर्माण कार्यक्रमाचे भाग कोणते. तर हे सगळे आहे ना, पाणी पुरवठा आहे, ग्रामीण रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण जोडणी. पण यामध्ये कुठलं नाहीये, तर शाळा बांधणे नाहीये ग्रामीण भागामध्ये. कारण की ग्रामीण एज्युकेशनसाठी आपण बघितलं सर्व शिक्षा अभियान प्रायमरी स्कूलसाठी ऑलरेडी प्रोग्राम आधी सुरू झाला होता, म्हणून आपल्याला तो भारत निर्माण कार्यक्रमामध्ये ठेवलेला नाहीये. आणि ओव्हरऑल बघितलं तर भारत निर्माण कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्याला असे 6 क्षेत्र सापडतात, वरती 4 आणि यामध्ये एक आहे गृह बांधणी आणि जल सिंचन हा सुद्धा आहे. आता भारत निर्माण जो कन्सेप्ट आहे तो कशामुळे आला, तर जेव्हा आपण बघतो की बीजेपीचा जो कालखंड होता किंवा एनडीएच्या, त्यावेळी त्यांनी इंडिया शायनिंग या काय म्हणतो आपला घोषणावर ते इलेक्शन मध्ये गेले 2004च्या. पण त्यावेळी ग्रामीण भागातून विकास झाला नव्हता, काही जो रिफॉर्म झाले, आर्थिक सुधारणा झाल्या, त्याचा फायदा शहरी भागामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट झाला होता. याच्यामुळे ग्रामीण भागामधली दरी वाढली होती आणखी. तर त्यामुळे जेव्हा ते एनडीए आउट झाला आणि युपीए शासन आला पुन्हा, तर त्यांनी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्पेशल प्रोग्राम लॉन्च केला होता आणि त्याचं नाव भारत निर्माण कार्यक्रम, म्हणजे इंडिया शायनिंगला उत्तर म्हणून काय होता, भारत निर्माण कार्यक्रम त्यांनी राबवला होता. आता पेमेंट बँक, पेमेंट वरून लक्षात येतो की हे कर्ज देणारी नाही आहे, ते पे करणारी आहे. ओके, तर यांना कर्ज देण्याची परवानगी आहे नाही. तसंच कर्ज देण्याची परवानगी नाही म्हणून ऑटोमॅटिकली काय होतो, क्रेडिट कार्ड सुद्धा परवानगी देत नाही. क्रेडिट कार्डमध्ये क्रेडिट शब्दाचा अर्थ कर्ज असतो आणि बाकी दोन्ही बरोबर आहे. प्रति व्यक्तीला 1,00,000 रुपयापर्यंत ठेवू शकतात आणि एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड देण्याची परवानगी आहे. डेबिट कार्ड म्हणजे काय, तुम्ही तुमचे पैसे काढताय, तर यासाठी ते परवानगी आहे. आणि याचा थोडा बॅकग्राऊंड बघितला आपण, तर भुगतान बँक किंवा पेमेंट बँक जे आहे त्याची शिफारस नचिकेत मोर समितीने जानेवारी 2014 मध्ये केली होती आणि यांनी आधार घेतला केनियामध्ये. आणि आपले जे आरबीआयचे जे आधीचे गव्हर्नर होते उर्जित पटेल, ते सुद्धा केनियामधूनच आले होते. तर त्या भागामध्ये आपल्याला पेमेंट बँका खूप चांगले चाललेले होते, तिथून त्यांनी ही कल्पना आपल्याकडे आणली. आणि पेमेंट बँक ही कशी मर्यादित सेवा देणारी विशेषीकृत किंवा निश बँक आहे. हे फक्त ठेवी स्वीकारू शकते, ते बी 1,00,000पर्यंतचा, आणि पैसे पाठवण्याची सेवा प्रदान करू शकते, पण कर्ज देऊ शकत नाही. आणि ह्याचा एम काय आहे, वित्तीय समावेशन करणं हा त्यांचा उद्देश आहे. ऑक्सफॅम अहवाल बघूया. याच्यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांच्या 2021 मध्ये राष्ट्रीय संपत्तीतील हिस्सा किती होता, 40.5%. खालच्या 50% लोकांचा राष्ट्रीय संपत्तीतील वाटा फक्त 3% होता. आणि भुकेने ग्रस्त भारतीय म्हणजे हंग्री इंडियनची संख्या 19 कोटीवरून वाढून 35 कोटी झालेली आहे. या की पूर्ण तिघेचे तिघे विधान बरोबर आहे. आणि यांनी जो यावेळीचा जो अहवाल दिला त्याचं नाव आहे ऑक्सफर्म इंडियाचा सर्व्हायवल ऑफ द रिचेस्ट, हा त्यांनी उपहासाने नाव दिलेलं आहे. ओके, आणि हे कुठं पब्लिश केलं त्यांनी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोस इथं. ते ज्या दिवशी याची बैठक असते पहिल्या दिवशी ते पब्लिश करतात. ओके, जर आपण बघितलं तर थोडे वर्ष आधी ऑक्सफर्मचा अहवाल सांगत होता की भारताचे 1% श्रीमंत लोकांकडे भारताची 73% संपत्ती आहे. आणि जर आपण त्याच्या अनुषंगाने या रिपोर्टला आपण कम्पेअर करू तर आपल्याला असा दिसतो की मागच्या 4-5 वर्षामध्ये खूप जास्त असमानता कमी करण्यात शासनाला यश आलेलं आहे. म्हणजे आता 1% लोकांकडे फक्त 40.5% संपत्ती आहे, असा पण अहवाल हायलाइट करणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याकडे गव्हर्नमेंटनी कोरोना काळामध्ये फ्रीमध्ये राशन देण्याची योजना सुरू केली होती आणि ती गव्हर्नमेंटनी आता सुद्धा 1 वर्षासाठी वाढवलेली आहे. त्यामध्ये मग भुकेग्रस्त फ्रीमध्ये राशन जर अवेलेबल आहे, तर हंग्री इंडियन्स किंवा भुकेने ग्रस्त भारतीयांची संख्या 19 वरून 35 कोटी झाली, हे इतका खरं वाटत नाही किंवा आपल्याला ते फॅक्च्युअली करेक्ट वाटत नाही. ओके, कारण की आपल्या इंडियामध्ये आता छोट्या गोष्टीवर आंदोलन होतात, तर यावर इतका मोठा आंदोलन झाला असता, अपोजिशन पार्टीने सोडलंच नसतं गव्हर्नमेंटला की इतके कुपोषित राहिले असते तर. ओके, हे सगळं ब्रिटिश मेंटॅलिटी आहे, हंग्री इंडियन अँड पुअर इंडियन, किंवा आपण त्याला काय म्हणतो कॉलोनियल मेंटॅलिटीचा इश्यू आपल्याला इथं दिसतो. आता बघूया, दारिद्र्य मापनासंबंधी तेंडुलकर समितीने आधीच्या पद्धतींची कुठल्या उणिवा सांगितल्या. सगळ्यात पहिले कालबाह्य झालेली उपभोग टोपली, कारण की जे कंजम्पशन बास्केट आपण पॉवर्टी लाईन मोजण्यासाठी वापरायचो तो 1970 मध्ये अलग कमिटी पासून आलेली आहे
आणि मागच्या 40 वर्षामध्ये, कारण की ही कमिटी अराउंड 2010च्या आसपास होती, तर त्यावेळी खूपच जास्त फरक झालेला आहे, स्पेशली 1990च्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स नंतर. दुसरा होता किंमत स्तरात क्रूड समायोजन, हे सुद्धा करेक्ट आहे, कारण की जे आपण रुरल आणि अर्बन एरियामध्ये जो त्याला ऍडजस्टमेंट करतो तो खूपच क्रूड लेवलची असते. त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी असा बी दिसतो की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य जास्त आहे, असे बी आपल्याला कधी कधी सापडलेले आहे सॅम्पल सर्व्हेमध्ये. आणि तिसरा, आरोग्य व शिक्षणावरील खाजगी खर्चाचाही समावेश, तर हा चुकीचा विधान आहे, हा ट्रॅप आहे. कारण की आरोग्य व शिक्षणाचा जो खाजगी खर्च होतो त्याच्या आधीच्या कमिटीने कधी विचार केला नव्हता. कारण त्यांच्या कमिटीनुसार, आधीच्या कमिटीनुसार, जे गरीब लोक आहेत, बीपीएल लोक आहेत, ते आरोग्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटच्या जे प्रायमरी हेल्थ केअर आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्यावर डिपेंडेंट असतात, आणि शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये डिपेंड असतात. पण तेलुगू कमिटीने जेव्हा ग्राउंड सर्वे केला तेव्हा त्यांना असं कळलं की 1990 नंतर आता ग्रामीण भागामध्येही आणि गरिबांमध्येही आजारी झाल्यावर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा कल वाढलेला आहे, किंवा मुलांना किंवा आपल्या मुलींना शिक्षणासाठी इंग्लिश मिडियमच्या खाजगी शाळेत टाकायचा प्रमाण वाढलेला आहे, जिल्हा परिषदेच्या मराठी मिडियमच्या शाळेपेक्षा. सो इथे जर आपण बघतो तर आपल्याला अ आणि क बरोबर आहे, पण ब हा चुकीचा आहे. आता NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, यानुसार कार्यशक्तीचा अर्थ काय आहे. जर आपण बघितलं श्रमशक्ती, तर श्रमशक्तीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे लोक सापडतात, की जे रोजगारात आहे किंवा दुसरे असतात जे बेरोजगार आहे. म्हणजे जे रोजगाराच्या शोधात आहे किंवा जे रोजगार आहे. आता हे दोघे मिळले श्रमशक्ती, आणि जे रोजगारात आहे त्याचा अर्थ काय आहे, ते कार्यशक्ती. कारण की त्यांच्या शक्तीला काय भेटलेलं आहे, कार्य भेटलेलं आहे. सो आपण जर बघितलं आपण तर कार्यशक्तीमध्ये कोण कोण असणार आहे आपल्याकडे, ज्यांना रोजगार भेटला ते लोक असतील. तर हा झाला आपला पहिला. आणि दुसरा, कार्यशक्ती म्हणजे काय, श्रमशक्ती मधून जे बेरोजगार आहे त्यांना बाहेर काढलं आपण. तर आपल्याला काय सापडणार आहे, श्रमशक्ती मधून बेरोजगार काढल्यानंतर काय भेटणार आपल्याला, कार्यशक्ती सापडणार आहे. तर आन्सर आपला काय असणार, जो करेक्ट उत्तर आहे तो आपला ब आणि ड. आता हरवलेला मध्य किंवा मिसिंग मिडल म्हणजे छोट्या उद्योगांची मोठ्या उद्योगात प्रगती करण्याची दुर्मिळ प्रक्रिया. आता ही जी प्रक्रिया दुर्बळ असणं असं म्हटलंय, इथे जर तुम्ही बघितलं तर ट्रॅप असा आहे की हरवलेला मध्य म्हणजे मिसिंग मिडल स्वतः सांगतो की हे आपले काय आहे, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज आहे. त्याच्यानंतर हे आपले मध्यम वर्गाचे मीडियम आहे, आणि हे आपले बिग म्हणजे बिग इंडस्ट्री. तर आपल्याकडे खूप सारं मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्री खूप जास्त आहे आपल्याकडे, बिग इंडस्ट्री बी आपल्याकडे खूप जास्त आहे, पण जे मिडल इंडस्ट्री आहे तेच आपल्याकडे गायब आहे, म्हणून त्याला हरवलेला मध्य म्हणतात. तर इथं काय दिलेलं आहे, मोठ्या उद्योगात दिलेला हा ट्रॅप होता तुम्हाला, किंवा हा ट्रिक होती तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी, हा चुकलेला आहे. आणि याचं कारण बरोबर आहे की यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे शासनाने सूक्ष्म व लघु उद्योगांना दिलेला विशेष संरक्षण व सवलती. याच्यामुळे काय होतं, अनेक टॅक्स आणि सवलती किंवा आपले बाईंचे जे सवलती असतात ते कोणाला, मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीला असतात. त्याच्यामुळे खूपदा मोठे आपले म्हणजे मिडल उद्योग आहे ते काय करतात, स्वतःच्याच इंडस्ट्रीला दोन, टेक्निकली किंवा कागदावर 2-3 वेगवेगळ्या यामध्ये डिवाइड करतात, म्हणजे ते सगळे काय येतात मग स्मॉल इंडस्ट्रीमध्ये येऊन जातात. कारण त्यांना माहिती आहे की जर आपण मिडियम इंडस्ट्रीमध्ये गेलो तर आपला कॉम्पिटिशन वाढणार आणि सवलती कमी होणार आहे. म्हणून आपल्याकडे हा एक ट्रेंड आहे की मिडल इंडस्ट्रीच्या पेक्षा एकापेक्षा जास्त एकाच याचे वेगवेगळ्या नावाने स्मॉल इंडस्ट्रीज असतात. उत्पन्न मोजताना जर बाजार मूल्य व घटक खर्च म्हणजे मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट मधला फरक काय. तो जो फॅक्टर कॉस्ट असतो तो कसा असतो, उत्पादन घटकाला झालेला खर्च, म्हणजे लँडला रेंट असणार आहे, लेबरला काय असणार, वेजेस असणार आहे, त्याच्यानंतर जो आपला कॅपिटल आहे त्याला त्याला इंटरेस्ट भेटणार आहे, आणि जो आपला आंतरप्रिनर आहे त्याला प्रॉफिट भेटणार आहे. तर हे सारे लँड, लेबर, कॅपिटल आणि आंतरप्रिनरचे. याच्या नंतर हे जे खर्च आहे त्याच्यापेक्षा जेव्हा मार्केटमध्ये गोष्टी येतात, हे तर फॅक्टरीमध्ये, आता घरी जेव्हा जेव्हा एखादी वस्तू तयार होऊन मार्केटमध्ये येते तेव्हा ते गव्हर्नमेंटच्या एरियामध्ये येते. गव्हर्नमेंट काय करते मग, त्याच्यामध्ये टॅक्स लावू शकते. इनडायरेक्ट टॅक्स लावल्यामुळे त्याचे प्राइस वाढणार, किंवा त्या गोष्टीवर अनुदान देऊन त्याच्या प्राइस कमी करणार आहे. हा या प्रकारचा असतो. मग आपण म्हणू शकतो की आता फॅक्टर मार्केट प्राइस म्हणजे काय असतो, इक्वल टू फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडीज, हा त्या प्रकारचा असतो. आणि हा जो टर्म आहे इनडायरेक्ट टॅक्सेस आणि सबसिडी म्हणजे अप्रत्यक्ष कर मायनस अनुदान, तर याला आणखी काय म्हणतात, नेट इनडायरेक्ट टॅक्स. ओके. सो आपल्याला जो बाजार मूल्य आहे
त्याचे आपल्याला काय दिसतात, दोन दिसतात. एक अप्रत्यक्ष कर व अनुदाने, हा याच्यामुळे फरक पडतो. आणि दुसरा निव्वळ अप्रत्यक्ष कर. त्याचा आपला ऑप्शन असणार आहे 4, क आणि ड. खूपदा मुलं घाईमध्ये असताना काय करतात, फक्त सी बरोबर आहे आणि म्हणून पुढे जातात. पण आपण 4 ते 4 ऑप्शन बघितले पाहिजे, कारण की इथं बी आपल्याला तो सीच्या सोबत आणखी एक ऑप्शन भेटू शकतो. तो घाई करायची नाही. चलनवाढीच्या काळात वस्तू व सेवांचे मूल्य वाढते. येस, त्यालाच महागाई म्हणतो आपण. पण त्याच वेळी पैशाचे मूल्य कमी होतात, कारण की आता त्याच वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात. त्याच्यामुळे काय, पर्चेसिंग पॉवर कमी झाली असते. धनकोला लाभदायक असते, हा चुकीचा आहे. उलटा धनकोला नुकसानदायक असतो आणि ऋणकोला तो फायदेशीर असतो. कारण की ऋणकोनी, समजा तुम्ही ऋणको असताना तुम्ही 100 रुपये घेतले, तर त्यावेळी तुम्ही घेताना 100 रुपयाची क्रयशक्ती घेतली. पण आता त्या पैशाची क्रयशक्ती किंवा क्रयमूल्य कमी झाला, तुम्ही परत देताना त्याला 100 पेक्षा कमी रुपयाची क्रयशक्ती देणार. याच्यामुळे काय होणार, ऋणकोला हा लाभदायक असतो. तर यामध्ये आपल्याला दिसतं की जो चुकीचे उदाहरण आहे ते आपला कुठला आहे, ब आणि क, हे आपले काय आहे, चुकीचे उदाहरण आहे. आता पंचवार्षिक योजनांनी काय केलं, मॉनिटरेबल टार्गेट्स ठेवले, की आता आपल्याला बघता आला पाहिजे जे आपण टार्गेट ठेवतोय की त्याची ग्रोथ कशी आहे त्यामध्ये. तर 10वी योजनांनी पहिल्यांदा हे सुरू केलं. त्यांनी पहिले 11 मॉनिटरेबल टार्गेट्स ठेवले. मग 11वी योजनांनी त्याला 27 केले आणि 12वी योजनांनी मग 25 केले. ओके. आता हे जे 11वी योजना आहे, त्यांनी हे जे 27 मॉनिटरेबल टार्गेट्स होते, त्याला 6 उपक्षेत्रामध्ये डिवाइड केलं होतं. आणि ते जे 12वी योजना आहे, त्यांनी यांना 7 क्षेत्रामध्ये डिवाइड केलं होतं. तर जर आपण बघितलं यापैकी योग्य विधाने कुठले आहेत, तर आपले हे 2 पहिले योग्य आहेत. ते पहिला अ आणि क आपला योग्य आहे, आणि जो आपला ब आणि जो ड आहे तो इंटरचेंज केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो हेराफेरी आयोगानुसार. आता इथे बघू, चीनची लोकसंख्या कमी होत आहे. येस, हे आपण आता 1-2 दिवस आधी पेपरमध्ये वाचलं की मागच्या वर्षी चीनची जी लोकसंख्या आहे सुमारे 8.5 लाखांनी कमी झाली. आणि तसेच भारताची लोकसंख्या वृद्धी दर कमी होते. आपली लोकसंख्या कमी होत नाही, पण लोकसंख्या वाढण्याचा दर कमी होते. हे आपण बघितलं की 91 ते 2001 दरम्यान आपण 21.5% दराने वाढलो. तर आता तोच दर किती होता, 17.7. आणि जेव्हा आता नवीन लोकसंख्याची आपली जनगणनाचे आकडे जाहीर होतील, त्यावेळी तो आणखी कमी झालेला असणार आहे. आता नियोजन मंडळानुसार जे तज्ञ गट आहे, ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम, आपण बघितलं किंवा अलग कमिटी होती, मग त्याच्यानंतर आपली लकडवाला कमिटी होती, किंवा आपली तेंडुलकर आणि रंगराजन, आणि सगळ्यात आधी गाडगीळ कमिटी, या सगळ्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. तर इयर वाईज इथं आपण घेतलेला आहे. तर हे ऑल ऑफ देम आर करेक्ट, आणि हे आपला टार्गेट माहीत असणं गरजेचं आहे. हे सगळे करेक्ट आहे. आता योजना आयोगानुसार 73-74 ते 93-94 काळात दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले. येस, दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले, ते आपण मागच्या चार्टमध्ये बघितलेलं आहे. दारिद्र्याचे प्रमाण स्थिर राहिले, नाही, हा चुकीचा आहे. दारिद्र्य असलेल्या लोकांची संख्या स्थिर राहिली. येस, कारण की त्यावेळी लोकसंख्या वाढत गेली. तर सुमारे 32 कोटी लोक आपल्याला 1973-74 मध्ये बीपीएल होते, आणि सुमारे 32 कोटी लोक आपले 93-94 मध्ये सुद्धा बिलो पॉवर्टी लाईन होते. पण याचा अर्थ असा नाही की दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले नाही. दारिद्र्याचे प्रमाण कमी झाले, पण आपली लोकसंख्या वृद्धी झाल्यामुळे ओव्हरऑल जे लोक आहे ते 32 कोटी सुमारे आपले दारिद्र्याच्या खाली होते. करोना काळात रिझर्व्ह बँक चलनवाढीचा सामना करण्यासाठी कडक पैशाचे धोरण अवलंबले होते. हा विधान चुकीचा आहे. हे करोना काळामध्ये सगळ्या गोष्टी बंद झाल्यामुळे आपली डिमांड खूपच कमी झाली होती. मग त्यावेळी अर्थव्यवस्थेला मंदीपासून वाचवण्यासाठी आरबीआयने काय केलं, लूज मॉनिटरी पॉलिसी किंवा स्वस्त पैशाचे धोरण आखले, आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी काय केलं, तर जे अनकन्व्हेन्शनल मॉनिटरी पॉलिसी असतात त्यामध्ये खूप सारा पैसा त्यांनी मार्केटमध्ये ओतलेला आहे. तर हा आपल्याला इथं दिसतो. आणि दुसरीकडे, आणि आताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये आरबीआय काय करते, आपला कडक पैशाचे धोरण वापरत आहे. ओके. सो आपण याच्यामुळे बघतो की मागच्या वर्षामध्ये आरबीआयने अनेक वेळा जे रेपो रेट आहे त्याला खूपदा वाढवलेला आहे. या उलट करोना काळामध्ये रेपो रेट त्यांनी खूपच कमी केलं होतं, आणि परंपरागत रेपो रेट किंवा बाकीचे जे आपले क्वांटिटी मेजर्स आहेत त्याच्यापेक्षाही जास्त जाऊन अपरंपरागत साधन सुद्धा आरबीआयने वापरले होते. सर, लॉंग टर्म रेपो रेट वगैरे त्यांनी ते दिलेले होते. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यानुसार जर आपण बघितलं, जे लेटेस्ट डेटा आहे त्यानुसार आपल्या इंडियामध्ये एकूण लोकसंख्या जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे ते 16% आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण आपले जे 18 वर्षाखालील आहे त्यांचे प्रमाण किती, आपले 21.8% आहे. म्हणजे 100 जर आपले मुलं 18 वर्षाच्या खाली आहे त्यापैकी सुमारे 22 मुलं काय आहे,
मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये जे आपण बघतो तर सुमारे 21% आहे आणि शहरी भागामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचं प्रमाण किती आहे? 5.5% अराउंड आहे. ओके. तसंच जर आपण इथं बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्याचे जे लक्ष्य आहे 1.2 बहुमुखी दारिद्र्यवाला तो गाठण्यामध्ये आपण शक्य होऊ शकतो. कारण काय आहे, आपल्या इथं सर्वाधिक गरीब राज्यात सुद्धा गरिबी कमी करण्याचा वेग आता वाढलेला आहे. उदाहरण बिहारमध्ये जर आपण बघितलं तर दारिद्र्याचे प्रमाण ते 2005-6 मध्ये 77% होतं, तर ते आता 19-20 आणि 21 मध्ये 34.7% पर्यंत आलेलं आहे. तसंच 2005 ते 21 या 16 वर्षामध्ये भारताने सुमारे 41 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं आणि 41 लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं म्हणजे काय, युरोपच्या देशाची अनेक देशांची पॉप्युलेशन ऍड केली तरी 41 कोटी होत नाही. किंवा टॉपचे 4 कंट्री सोडले तर सगळ्या कुठल्याही कंट्रीची लोकसंख्या 41.5 कोटी नाहीये जगात. बहुमुखी दारिद्र्य असण्यासाठी नागोनूर किंवा डिप्रायव्हेशनचा रेट तो 20.3 नसला पाहिजे, तर तो आपला किती आहे? 33 to 50% मधात असलं पाहिजे. आणि दारिद्र्य घटण्याचा सर्वाधिक तीव्र वेग महाराष्ट्राचा नव्हता. सगळ्यात जास्त तीव्र वेग कुठं होता आपल्याला? तर तो गोवामध्ये होता. आणि इथं बघितलं आपण, याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर सुरक्षित जर आपला नागवणूक दर 0 ते 20% दरम्यान असणार तर ते दे आर सेफ, म्हणजे ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी पासून लांब आहेत, सुरक्षित आहेत. 20 to 33 पर्यंत असणार आहे तर असुरक्षित म्हणजे वनरेबल, म्हणजे ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये नाही आहे पण ते वनरेबल आहे. जे कंडिशन खराब झाली तर ते इकडे येऊ शकतात. ओके. मग 33 to 50 पर्यंत असले तर काय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये, आणि त्याच्यापेक्षा बी तीव्र असला तर तो काय असणार? तीव्र बहुअंगी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये असणार आहे, म्हणजे सिव्हिअर असणार आहे तो. आता बघूया भारताच्या चलनवाढीत मागणी बाजू घटकांचे प्राबल्य आहे. तर हा चुकीचा आहे. ऍक्च्युली डेव्हलप कंट्रीमध्ये मागणी बाजूचा प्राबल्य असतो. म्हणून आपण जेव्हा आजकाल पेपरमध्ये ऐकतो किंवा वाचतो की डेव्हलप कंट्रीमध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये काय रिसेशन येणार आहे, तर त्यांच्याकडे रिसेशन कशामुळे होतं? त्यांच्याकडे मागणी कमी जाते, जसं 2008 मध्ये झाला तशी कंडिशन त्यांच्याकडे आता येणार आहे. आणि आपल्या भारतामध्ये चलनवाढचा जो इश्यू आहे तो मागणीपेक्षा काय आहे, तो सप्लायचा इश्यू आहे, पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. मागणी आपल्याकडे नेहमी असते, पॉप्युलेशन इतकी आहे तर आपल्याकडे मागणीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याकडे पुरवठा कमी असल्यामुळे काय होतो, चलनवाढ वाढत जाते. दुसरा, भारतात शहरी भागात उघड बेरोजगारीचे प्राबल्य आहे. येस, भारतात शहरी भागात ओपन बेरोजगारी आहे आणि ग्रामीण भागात प्रच्छन्न किंवा डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आहे. तो यापैकी आपला करेक्ट कुठला आहे? फक्त 2 आहे. पॉवर्टी दरी किंवा पॉवर्टी गॅप ही संकल्पना भारताच्या गौरव दत्त व रेव्हलियन यांनी वापरली. येस, त्यांनी त्यांच्या दारिद्र्याच्या अभ्यासात ही संकल्पना वापरली आहे. आणि दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेचा वरता आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप करते. हे बी विधान बरोबर आहे. हे उदाहरण बघा, हा आपला बीपीएल ची लाईन आहे. समजा बीपीएलच्या लाईनला आपण 100 म्हणू, तर इथं एकाला 90 रुपये भेटतात, एकाकडे 80 रुपये याला भेटतात, एकाला 20 रुपये भेटतात. तर जर आपण बघितलं तर याला इथं आणण्यासाठी आपल्याला 80 रुपये लागणार, याला वरती आणण्यासाठी आपल्याला 20 रुपये लागणार, म्हणजे इथं आपल्याला 80 लागणार, इथं 20 लागणार आणि इथं 10. तर टोटल पॉवर्टी गॅप म्हणजे किती झाली? 110. जर आपण यांचं उत्पन्न 110 रुपयांनी वाढलं तर आपल्याला या तिघांना बीपीएल पासून पॉवर्टी लाईनच्या वरती बाहेर काढण्यात यश मिळणार आहे. तर याला म्हणतात टोटल पॉवर्टी गॅप. आणि सिंपल पॉवर्टी गॅप म्हणजे काय? हा बघा फक्त 10 आणि पॉवर्टी लाईनच्या खाली आहे, हा 80 नी खाली आहे, आणि हा हा आपला 20 नी खाली आहे आणि हा आपला 80 नी खाली आहे. तो प्रत्येकाला पॉवर्टी लाईनच्या वरती आणण्यासाठी आपल्याला दरी जास्त कव्हर करावी लागणार आहे. बघा, याला जास्त वेळ लागणार, याला पॉवर्टी लाईनच्या पेक्षा बाहेर आणण्यासाठी. लिंगभाव आधारित अर्थसंकल्प म्हणजे जेंडर बजेट भारतात पहिल्यांदा 2005-6 ला अंमलात आणलं. त्याच्या आधी 2001-2चा जो आपला आर्थिक पाहणी आहे किंवा इकॉनॉमिक सर्व्हे आहे त्यामध्ये जेंडर बेस्ड बजेटसाठी एक चॅप्टर त्यांनी स्पेशल मेन्शन केलेला होता. हरित अर्थव्यवस्था धोरणासंबंधी मार्गदर्शक तत्वे हे Rio+20 चे जे संमेलन झालं त्यामध्ये आपण बघितलेला होता 2012 मध्ये. 2023 वर्षासाठी G20चे अध्यक्षपद आता भारताकडे आहे. ते आपण कुठल्या देशाकडून घेतलं? तर इंडोनेशियाकडून घेतलं आहे. तर 1 डिसेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत इंडोनेशिया G20चा अध्यक्ष होता आणि मग 1 डिसेंबर 2022 ते
पुढच्या नोव्हेंबर पर्यंत आपण याचे अध्यक्ष असणार आहोत. महिला ई हाट याचं जर आपण बघितलं तर याची सुरुवात 2 ऑक्टोबरला न होता 7 मार्चला करण्यात आली होती. ओके. आणि याच्या मुख्य ध्येय हा काय आहे, महिला उद्योजकांना त्यांच्या वस्तू प्रदर्शित व विक्री करण्यासाठी एक ऑनलाईन व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा होता. जसं आपल्याकडे अमेझॉन फ्लिपकार्ट आहे तिथे आपण ऑनलाईन विक्री करता येतो, तर महिलांसाठी हा महिला ई हाट हे गव्हर्नमेंटनी सुरू केलेला आहे. आणि डिपार्टमेंट आपला कुठला मंत्रालय आहे तर महिला व बाल विकास. याचा अर्थ काय आहे, कुठले विधान योग्य आहे तर हा सुद्धा अयोग्य आणि हा सुद्धा, दोन्ही विधाने आपले अयोग्य आहेत. आता बघूया ई श्रम पोर्टल हा श्रम व रोजगार मंत्रालय यांनी 15 ऑगस्ट 2021ला सुरू केला असं आपल्याला वाटतं, 15 ऑगस्ट म्हणून, पण 15 ऑगस्टला न करता ते 26 ऑगस्टला सुरू केलेलं आहे. म्हणून अभ्यास करताना आपण जितक्या स्कीम्स आहेत त्यांचे सुरुवातीचे रेट वेगळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्या पुस्तकात आपण एंड मध्ये बी दिलेले आहेत. दुसरा, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राष्ट्रीय डेटाबेस निर्माण करणे हे त्याचं ध्येय आहे. यस. आणि हा पोर्टल 16 ते 59 वयोगटातील असंघटित कामगारांसाठी आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. यापैकी योग्य विधाने कुठली आहेत तर जर आपण बघितलं ब आणि क हे योग्य विधाने आहेत. आणि जर आपण त्याची लेटेस्ट कंडिशन बघितली तर आपल्या भारतामध्ये सुमारे 38 कोटी जे लोक आहेत ते असंघटित कामगार आहेत. यापैकी 28.5 कोटी लोक ऑलरेडी या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड आहे. आणि याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, माहिती कळणार आहे किती लोक रोजगारामध्ये आहे आणि किती लोक बेरोजगार होत आहेत. याच्यामुळे एक्झॅक्ट डाटा भेटणार आहे. आता श्रम पोर्टलमध्ये जे रजिस्टर झालं तर त्यांची इतर पोर्टल सोबत सुद्धा जोडली जाणार होणार आहे. जसं NCS असणार आहे, उमंग मोबाईल ऍप असणार आहे, पे सिम असणार आहे, डिजी लॉकर असणार. तसंच हे ऑलरेडी झालेलं आहे. आणि आता एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, भविष्य निर्वाह निधी संस्था याच्याशी ह्या पोर्टलला जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आणि यामुळे काय असणार, ई श्रम पोर्टलमुळे असंघटित क्षेत्राच्या कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात खूपच जास्त मदत होणार आहे. पैशाच्या चलन संबंधी जो संख्यामान सिद्धांत आहे, पैशाची खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, हे पुस्तक कोणी लिहिलंय तर आपण बघितलं तर पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हे जे पुस्तक आहे ते इर्विंग फिशर यांनी लिहिलेलं आहे. तर डेव्हिड रिकार्डो यांची खूपच फेमस पुस्तक म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन हा पुस्तक आहे. म्हणजे राजकीय अर्थव्यवस्था व कर यांचे सिद्धांत. ऍडम स्मिथच्या बद्दल बघितलं तर त्यांची वर्ल्ड फेमस पुस्तक कुठली आहे, राष्ट्रांची संपत्ती म्हणजे वेल्थ ऑफ द नेशन. अँड दुसरी पुस्तक आहे थ्योरी ऑफ मोरल सेंटिमेंट्स. आणि तिसरी पुस्तक आहे अदृश्य हात, इनविजिबल हँड. JM केन्स ज्यांना 20th सेंचुरीचा सगळ्यात मोठा अर्थतज्ञ म्हणतात. ऍडम स्मिथ मॉडर्न इकॉनॉमीचे फादर आहे आणि JM केन्स हे 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकातील सगळ्यात मोठे अर्थतज्ञ होते. तर त्यांची पुस्तक आहे जनरल थ्योरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, द इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्स ऑफ पीस. त्यांनी वर्ल्ड बँक, IMF आणि WTO निर्मातीमध्ये खूप मोठा रोल केला होता. ब्रेटन वुड्स कॉन्फरन्सच्या वेळी ते खूप मोठे त्याचे निगोशिएटर होते किंवा प्रेरक होते. आणि ट्रीटाइज ऑन मनी ही त्यांची पुस्तक आहे. आणि JM केन्स बद्दल सांगायचं तर त्यांच्या आयुष्यातला पहिला जो काम होता मोठा तो त्यांनी भारताची इकॉनॉमी बद्दल त्यांनी अभ्यास करून लिहिला होता. आता GDP आणि GNP मधला फरक काय, तर इथे शब्दच बघा. GDP म्हणजे डोमेस्टिक आहे आणि GNP म्हणजे काय आहे, नॅशनल आहे. तर बाकी दोन्ही शब्द कॉमन आहे, ग्रॉस आणि प्रोडक्ट. सो बघा इथं देशांतर्गत उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पादन. आपला जसं आपण म्हणतो ना की खूप सारे लोक आपल्या देशात राहतात पण ते परकीय देशासाठी हेरगिरी करतात किंवा त्यांच्या जे हृदय आहे ते परकीय देशासाठी जास्त काम करतो. म्हणजे ते राष्ट्राचे झालेले नाही आहेत, देशामध्ये राहतात पण आपले ते काय आहे, दुश्मन आहेत एका प्रकारचे आतमध्ये. तसा इथं आहे GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. म्हणजे आपला एखादी व्यक्ती जर अमेरिकामध्ये जाऊन काम करत असणार आहे तरी आणि तो आपला इंडियाचा नागरिक असणार, तो पैसे आपल्या देशात पाठवणार आहे किंवा त्याच्या जो त्याने तिथे जे प्राप्ती केलेली आपल्या कंपनीने, फॉर एक्झाम्पल टाटा कंपनीचा अमेरिकामध्ये खूप मोठे मोठे प्रोजेक्ट असतात तर तिथून जे कमवत असणार आहे किंवा जगुआर लँड रोवर हे युरोपमध्ये कमवत असणार आहे तर ते सुद्धा पैसे आपले असणार आहे. सो इथं देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती सुद्धा मोजली जाते. याला आपण असं लक्षात ठेवतो की GNP म्हणजे नॅशनल किंवा राष्ट्रीय मध्ये काय, फिर भी दिल हिंदुस्थानी. म्हणजे तुम्ही कमवा कुठेही पण त्याचा फायदा कुठे होणार, देशाला होणार आहे. तर जर आपण इथं बघितलं तर हा आपल्याला सेकंड स्टेटमेंट करेक्ट दिसतो. तसंच विकसनशील जे देश आहे त्यांचा GDP हा GNP पेक्षा मोठा असतो.
येस, हा स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. कारण की बघा, समजा भारताचा जीडीपी 100 आहे, पण यामध्ये खूप साऱ्या परकीय कंपनी आहे. जसं उदाहरण आपण साऊथ कोरियाचा बघू, LG कंपनी आहे, त्याच्यानंतर हुंडई आहे, सॅमसंग आहे. जापानीज कंपनी आहे, आपली टोयोटा कंपनी असणार आहे, होंडा कंपनी असणार आहे, सुझुकी कंपनी असणार आहे, अमेरिकन कंपन्या असतात, फॉर्ड आहे, त्याच्यानंतर आपला ऍपल आहे. ह्या कंपन्या भारतातून जे उत्पन्न घेतात ते त्यांच्याकडे पाठवतात. तर यांच्या खूप सारं आपलं मार्केट आहे. समजा त्यांनी ₹30 कमवले, तर आता आपला जीडीपी जरी 100 होता, पण हे 30 कुठे गेलं? अमेरिकामध्ये जाणार, तिकडचा जीएनपी ला ऍड होणार आहे. आणि आपला जो जीएनपी असणार तो किती असणार? फक्त 70 असणार आहे. याच्यामुळे विकसनशील देशांचा जीएनपी जीडीपी पेक्षा कमी असतो, तर विकसित देशांचा जो जीडीपी असतो तो जीएनपी पेक्षा कमी असतो. कारण की त्यांच्या समजा अमेरिकामध्ये लेट्स उदाहरण ₹100 त्यांनी तिकडे जीडीपी झाला, पण इंडियाकडून ₹30 एक्स्ट्रा आणखी त्यांच्या कंपनीने पाठवलं तिथं, तर त्यांच्या आता जीएनपी किती होणार? 100 + 30 मीन्स 130 होणार आहे. तो नॉर्मली जे विकसित देश आहे त्यांचा जो जीएनपी आहे तो त्यांच्या जीडीपी पेक्षा मोठा असतो आणि आपल्यामध्ये तो कमी असतो. आणि हे एक्झाम मध्ये येतात, त्यासाठी मी एक तुम्हाला चार्टच देतो इथं. हा रिव्हिजन करायला खूपच इझी असणार. निव्वळ म्हणजे स्थूल मायनस घसारा, म्हणजे ग्रॉस मायनस डेप्रिशिएशन. घसारा काढला की तुम्हाला निव्वळ भेटणार आहे. देशांतर्गत साठी राष्ट्रीय प्लस नेट परकीय उत्पन्न, म्हणजे नॅशनल साठी काय करायला लागणार आपल्याला? डोमेस्टिक प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. आता इथे फक्त हे लक्षात ठेवा की हा जो राष्ट्रीय आहे तो इथं आला पाहिजे आणि हा देशांतर्गत इथं आला पाहिजे. राष्ट्रीय म्हणजे काय? देशांतर्गत प्लस नेट परकीय उत्पन्न. इथे जे आपण इंग्रजीमध्ये लिहिलंय, नॅशनल म्हणजे काय? डोमेस्टिक प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. आता बाजार मूल्यामध्ये काय आहे? घटक मूल्य प्लस नेट अप्रत्यक्ष कर हा इथे असणार आहे. आणि नेट अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? अप्रत्यक्ष कर मायनस अनुदान. तर हे आपण लक्षात ठेवू शकतो. चलनवाढीतील अंतर, इन्फ्लेशनरी गॅप, याच्या केन्सच्या मते काय अर्थ आहे? तर केन्स यांनी हा कन्सेप्ट दिलेला आहे का, एकूण मागणी व एकूण पुरवठा यांच्यामधील जो गॅप आहे त्याला त्यांनी म्हटलं इन्फ्लेशनरी गॅप. आणि याच्यामुळे काय होणार आहे? इन्फ्लेशन आणखी वाढत जाणार आहे. प्रत्यक्ष कर तुलनेत जास्त लवचिक असतात. यस, लवचिक असणं म्हणजे काय? इलास्टिसिटीचा अर्थ काय आहे की जर त्याच्यावर टॅक्सचा रेट कमी जास्त झाला तर त्याच्याकडून जो रेव्हेन्यू येणार आहे तो बी खूप लवकर बदलणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? लवचिक टेस्ट. अप्रत्यक्ष कर तुलनेत कमी लवचिक असतात, हा सुद्धा बरोबर आहे. प्रत्यक्ष करामधून मिळणारा महसूल याबाबत अनिश्चितता असते, हा चुकीचा आहे. ऍक्च्युली प्रत्यक्ष कराबाबत जो मिळणारा महसूल आहे त्याच्याबद्दल निश्चितच असते की गव्हर्नमेंटला माहिती आहे की 31 तारखेला किंवा 31 मार्च आला की लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार आहे, कॉर्पोरेट टॅक्स रिटर्न भरावा लागणार आहे आणि इकॉनॉमीमध्ये इतका पैसा येण्याची शक्यता आहे. पण अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत तसा तो नसतो. तर अप्रत्यक्ष करामधून निघणारा जो महसूल आहे त्याच्याबाबत अनिश्चितता कमी नाही, उलटा जास्त असते. तर हे चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघतो ना, जीएसटी मधून किती कर संकलन होणार हे गव्हर्नमेंटलाच अंदाजा येत नव्हता. तर समांतर अर्थव्यवस्थेमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त असतो, हा ऍक्च्युली चुकीचा उदाहरण आहे. आणि पॅरल इकॉनॉमी ही जे आपली फॉर्मल इकॉनॉमी आहे त्याच्यासोबत तो समांतर वाहते, त्यामध्ये तो ऍड होत नाही. म्हणून याच्यामुळे हा आकडा तुलनेत कमी दिसतो. समजा हा 2 आहे आणि हा 3 आहे, तर दोघी जर मिळाले तर किती होतं? ऍक्च्युली 5. पण प्रत्यक्षात हा जो पॅरल इकॉनॉमी आहे 2, तो ₹2 इथे दिसतच नाही. सो म्हणून आपल्याला ऍक्च्युअल इकॉनॉमी पेक्षा जेव्हा समांतर अर्थव्यवस्था असते तेव्हा रिअल इकॉनॉमी पेक्षा जो राष्ट्रीय उत्पन्न आहे तो नेहमी आपल्याला कमी मिळतो. तसंच निर्वाह शेती याच्यामुळे सुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न कमी भेटणार आहे. कारण की हे प्रोडक्शन होतोय पण ते मार्केटमध्ये ऍड होत नाही आणि जे मार्केटमध्ये येणार ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ऍड होत जातो इझिली. त्याच्यामुळे आपण बघतो कुठल्या कुठल्या समांतर किंवा पॅरल इकॉनॉमी किंवा ब्लॅक मनी, निर्वाह शेती, वस्तू विनिमय पद्धत जे आदिवासी भागामध्ये असतात, या सगळ्या गोष्टीचा मोजण्यामध्ये दुर्लक्ष होतात आणि याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ते प्रॉपरली रिप्रेझेंट होत नाही. म्हणून आपलं राष्ट्रीय उत्पन्न प्रत्यक्षापेक्षा कमी दिसतो. आता जे क्रोनिक किंवा तीव्र बेरोजगारी ही दैनिक स्थितीतून दिसते नाही. तीव्र बेरोजगारी ही दैनिक मधून नाही, तर जो नित्य स्थिती जी बेरोजगारी आहे किंवा युज्युअल स्टेटस अनएम्प्लॉयमेंट आहे तिथून दिसते. तर हा विधान आपला काय आहे? चुकलेला आहे. साधारणपणे ग्रामीण बेरोजगारीचे प्रमाण हे शहरी बेरोजगारी प्रमाणापेक्षा जास्त असतात, हा सुद्धा चुकलेला आहे. कारण की आपण जर लॉजिक लावलं तरी आपल्याला माहिती आहे डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी जास्त असते पण ती प्रचंड असते, लपलेली असते. त्याच्या जे मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी किती असते?
शून्य असते, पण एका शेतामध्ये 10 लोक काम करतात, त्या 10 पैकी 6 लोकांना काढलं तरी शेतामध्ये उत्पादन तितकंच होणार आहे. तर ते काय झालं, आपला प्रचंड बेरोजगारी आहे. दिसताना काम आहे पण त्याच्या इफेक्टिव्ह मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते. तर इथे आपण बघू, समजा हा पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे त्यांनी जो सर्वे केला होता त्याच्यानुसार गव्हर्नमेंटचा हा, तर बघा शहरी भागामध्ये 17-18 मध्ये बेरोजगारी किती होती, 7.8, तर ग्रामीण भागामध्ये 5.3 होती. तसं प्रत्येक वेळी तुम्ही बघणार, जसं बघा 20-21 मध्ये शहरी बेरोजगारी दर 6.7 आहे, तर ग्रामीण भागामध्ये किती आहे, 3.3. ग्रामीण बेरोजगारीचा दर शहरीपेक्षा कमी असतो, कारण की हे काय, डिस्गाइज अनएम्प्लॉयमेंट. मृदा आरोग्य पत्रिकेची सुरुवात तर सुरतगड राजस्थानमधून 19 फेब्रुवारी 2015 गव्हर्नमेंटने केलेली आहे. आणि हा एक आयोगाचा खूपच फेवरेट टॉपिक आहे, सॉइल हेल्थ कार्ड किंवा मृदा आरोग्य पत्रिका. त्याच्यावर प्रश्न येतात. आणि हा जो 19 फेब्रुवारी आहे त्याला आपण सॉइल हेल्थ दिवस किंवा मृदा आरोग्य दिवस म्हणून सुद्धा आता मान्यता दिलेली आहे आणि साजरा करण्यात येतो, हे लक्षात ठेवा. आता जर आयोगाने कधी विचारलं तर डिसेंबर 2022 पर्यंत 22 कोटीपेक्षा जास्त असे कार्ड आपण देण्यात आलेले आहे. आणि या अंतर्गत सुमारे 500 स्थायी प्रयोगशाळा, मोबाईल, मिनी व 2400 ग्रामस्तरीय चाचणी प्रयोगशाळा सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. ह्या खूपच चांगली एक क्रांती आहे, सायलेंट रिव्होल्यूशन टाईपची. तर बघू आपण, राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-8 मध्ये सुरू करण्यात आली. हा विधान आपल्याला बरोबर आहे. तसंच त्याचं नवीन नाव राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार हे करण्यात आलं. हे नोव्हेंबर 2017 मध्ये त्याला मान्यता देण्यात आली. दोन्ही विधान बरोबर आहे. आता रफ्तारचा अर्थ काय आहे, रिम्युनरेटिव्ह अप्रोच फॉर ऍग्रिकल्चर अँड अलाइड रिज्युनेशन. आता तुम्ही जर बघणार तर ही योजना 2007-8 राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-8 ची आहे, म्हणजे काय, युपीएच्या कालखंडाची आहे. तर बीजेपी गव्हर्नमेंट काय करते, ते युपीएच्या कालखंडाची जी योजना आहे त्याला थोडा मॉडिफाय करते आणि नवीन नावाने टाकते. तर आता त्यांना हे दाखवायचं होतं की तुमची योजना कृषी विकासाची खूप वर्षापासून चालू आहे पण ते खूप स्लो होती, आम्ही त्याला रफ्तार देणार आणि लोकांपर्यंत पोहोचवणार, म्हणून त्यांनी तो नाव ठेवून त्याला रफ्तार हा शब्द ऍड केलेला आहे. रफ्तार म्हणजे आपलं काय, स्पीड. आता बघूया, प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवतात. यस, हा स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना भुगतान बँकचा परवाना देण्यात आलेला आहे, हा विधान चुकीचा आहे. ऍक्च्युली जे प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे आरआरबीज आहे त्यांना गव्हर्नमेंटनी पोस्टल बँक सोबत मर्ज करण्याचा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे. म्हणजे ते नवीन पेमेंट बँक तयार नाही करणार, उलटा जो पोस्टची आपली भारतीय पोस्ट ऑफिस आहे ना, त्यांची जे पोस्ट पेमेंट बँक आहे त्यामध्ये ते मर्ज होणार आहेत. सो पहिला बरोबर आहे आपला, दुसरा आपला चुकलेला आहे. कृषीसाठी शेतकऱ्याला दीर्घ मुदतीचे कर्ज देणारी सहकारी बँका कुठल्या, हे दोन प्रकारच्या बँका आहे. एक राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण आणखी काय म्हणतो, लँड डेव्हलपमेंट किंवा भूविकास बँक सुद्धा म्हणतो. आणि दुसरी अशीच प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक. दोघांमध्ये बघा, एक राज्य आणि एक प्राथमिक, बाकी पुढं सेम आहे, सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक. नाबार्ड सारखेच आपल्याला ते दिसतात. हे दोन्ही आपले करेक्ट आहे. ओके, याचा आन्सर ए आणि डी आहे. आता बघूया, राजकोषीय पत्र ट्रेजरी बिल्स हे कुठल्या कालावधीचे असतात, तर 91 दिवसाचे असतात, 182, 364, आणि हे नसतात. कारण काय आहे, हे जे ट्रेजरी बिल्स असतात ते शॉर्ट टर्म किंवा अल्प मुदतीचे साधन आहे, म्हणून ते लेस देन एका वर्षाचे असणार आहे. 91, 182 आणि 364 दिवस. त्याच्यानंतर बाकी बी अदर टाईपचे असतात पण ते खूपच अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशनचे असतात, 14 दिवसाचे बी असतात. तर मित्रांनो, या प्रकारे आज आपण अर्थव्यवस्था टॉपिकचे 80 प्रश्नांचं डिस्कशन केलेलं आहे. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला याचा निश्चितच फायदा होणार आहे. आणि जे प्रश्न आलेले आहेत, जर तुम्ही यांची चांगली रिव्हिजन केली तर तुम्हाला कन्सेप्ट बी क्लिअर होणार, कारण की प्रश्न काढताना मी आयोगाच्या प्रश्न पेपर आणि ते कुठल्या अँगलने विचार करताय ते हा सुद्धा विचार करून असे प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप इट विल हेल्प यू अ लॉट. 1000 प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा क्वालिटीचे कमी प्रश्न सॉल्व्ह करा आणि त्याला चांगली रिव्हिजन करा. जे आपल्या चुकत आहे, जे आपले कच्चे दुवे आहे त्यांच्यावर जास्त फोकस करा. सो भेटूया पुन्हा. टिल देन, टेक केअर, बी सेफ.